हॅलो नमस्कार, मी अंकिता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर मी आता इथे ना मक्याला पाणी भरते आहे. आपली मका पेरली ना काल, लावलेली काल तिकडे तुम्हाला बॅक कॅमेरा तिकडे दिसते नाही, हिरवी हिरवी. तर त्याच्यामध्ये ना हे झाली होती ना, ती मका खूप पातळ झाली. मग त्याच्यामध्ये आम्ही लावत होतो काल मका. आणि आज इथे ना काल पेरली नाही मका वरच्या वावरामध्ये, तर त्याला पाणी भरते मी इथे. पाणी भरायला मी सकाळी लवकर आली, लवकर म्हणजे तरी 9:30-10 वाजता आली होती. कारण घरी मला एक कस्टमरचा ना अर्जंट ब्लाऊज द्यायचा शिवून, त्याच्यामुळे तो शिवला सकाळी. गायांचा आवरला, मग तो ब्लाऊज शिवून दिला. आणि मग त्याच्यानंतर आजीला जायचं होतं आज वारीला. तर वारी म्हणजे नाही का, आपण कसं म्हणतो, आपल्याला पण अशी होती इच्छा. पण कसं असतं, आपण तरुण वयात असतो ना, तरुण वयातल्या म्हणजे माणसांवरती म्हणा किंवा मुलांवरती, स्त्रियांवरती, खांद्यावरती त्यांच्या खूप साऱ्या जबाबदारी असते तरुण वयामध्ये. घराची, मुलांची, म्हणजे वयस्कर कुणी जर असेल, सासू सासरे वगैरे, आई वडील, तर त्यांची सगळ्यांची जबाबदारी असते. त्याच्यामुळे त्यांना ही अशी कामं टाकून वारीला जायला जमत नाही. त्याच्यामुळे मग कधीतरी पण एक म्हणतात ना, आयुष्यात आल्यावरती कधी एकदा तरी वारी करावं. आयुष्यात, उभ्या आयुष्यामध्ये एकदा तरी वारी करावं. तर देवाची इच्छा असेल तर होईल एकदा तरी आपल्याकडं वारी. तर जाऊ द्या, आजी गेली वारीला. आता आजी आज लेट गेली या वारीला ह्यावेळेस. कारण कसं झालं की आजी 8 दिवस याला गेली होती, मुंबईला गेली होती आधी. आणि त्याच्यावरती 8च दिवस झालं मग आजी मुंबईवरून आलेली. आणि मग आजी जोडीदार कोणी नव्हतं जायला. पण इथून मळ्यातून जाणं होती गाडी, तर ती आज जाणं होती. मग त्याच्यामुळे नाही तर आजी 4-5 दिवस आधीच गेली असती, पण आज गाडी जाणं होती. त्याच्यामुळे मग आजी आज गेली वारीला. तर जाऊ दे, चला ते गेलेत, त्यांच्याच कडून आपला आशीर्वाद देवाकडे. तर आता इथे मी पाणी भरते आणि मला खूप ताण लागली. मी सकाळी लोक आले त्यामुळे मला यांनी पाणी दिली. मी आता पाणी पिली आणि जरा बसली. तर इथे बघा, हे मक्याचे बी आणले ना जे, तर ते मी जे आपले हे वरुंब आहेत ना, हे वावरातले वरुंबे, तर त्याला लावते. कारण कसं होतं माहिती आहे, पेरल्याच्यानंतर वरुंब्यांना लागत नाही मका शक्यतो. त्याच्यामुळे मी लावायला आणली होती इथे. हे असं 2 साऱ्यांना, जास्त करून ह्या 2 साऱ्यांना लावायची होती. आणि त्या वरंब्यांना काय मध्ये मध्ये लावली तर लावली, नाही पण लावली. कारण कंटाळा येतो खूप. आता ऊन एवढं पडलंय ना, कारण आता पावसाळा चालू आहे, पण पावसाळ्यात इतकं ऊन पडलंय ना की बासरे बस. काल झालं होतं थोडंसं वातावरण पावसासारखं, थोडासा काल पाऊस आला पण होता. म्हणलं आता येतो की काय काय माहिती, चालू होतं. कारण 8च दिवस झाले पाऊस बंद झालेला. म्हणलं आता येतो की काय काय माहिती पाऊस. पण पावसाचं म्हणजे कसं झालं माहिती, काल आला थोडासा, परत नाही आला. आज एवढं ऊन पडले की बासरे वास. पावसाची तशी गरज खूप आहे, का शेतकऱ्यांना तर खूप सारी गरज असते. कारण पावसाच्या याच्यावरतीच शेतकऱ्याचं हे होतं, जे काय म्हणतो उदरनिर्वाह. म्हणजे पाणी वगैरे असेल तर शेतकऱ्याला शेतात काहीतरी पिकवता येतं आणि मग त्याच्यातून त्याचं हे होतं. तर आता इथे पाठीमागून बघू शकता तुम्ही, ऊस आहे. आणि हा ऊसाला जास्त करून पाणी जेव्हा असेल ना, म्हणजे पावसाचं पाणी, तर तो खूप पटकन असं उठतो. म्हणजे नाही का, लवकर ग्रेप घेतो जास्त करून. पण आता हे काय, पावसाचं काय कोणाच्या हातात नाही आहे. 8 दिवस भरपूर आला, पण भरपूर म्हणजे असं नाही का त्याने पाणी वगैरे काढलं. पण आपण म्हणतो असं धोपट्या पाऊस नाही का, असं मोठे मोठे पाऊस एकदम धोपटे असे नाही का, तर ते पाऊस अजून झाले नाही आमच्याकडे. 4 दिवस कंटिन्यू असं चालू होता, रिमझिम रिमझिम रिमझिम. मध्ये मध्ये येत होता थोडा जास्त, थोडा कमी, थोडा जास्त, थोडा कमी येत होता. पण नाही, चला आता मला बारं द्यायचं आहे. वाफा भरायला गेले, आता मला बारं द्यायचं आहे. ते वाफा भरायला गेले. ह्या पाडग्याचा हा शेवटचा वाफा आहे. त्यानंतर खालच्या पाडग्यावर पाणी घ्यायला जायचं आहे. तर आता या शेवटच्या वाफ्यातूनच घ्यायचं आहे की इकडे पाटाने घ्यायचं आहे, काय माहिती काय करायचं आहे. यांना कॉल करून विचारते की पाटाने पाणी घ्यायचं की वाफ्यातूनच खालच्या पाडग्याचं पाणी घ्यायचं. तर घरी आली आणि संध्याकाळची जवळजवळ आहे ना, 5-5:15 वाजलेत. आणि मी पाणी वगैरे भरून आल्याच्या नंतर आहे ना, कपडे धुवायचे राहिली होती माझी. सकाळी मी तुम्हाला सकाळी सांगितलं की मी लवकर गेली होती, कारण सकाळी कस्टमरचा ब्लाऊज होता, तो ब्लाऊज शिवून दिला पटकनी घाईमध्ये. त्याच्यामुळे माझे कपडे धुवायचे राहिली होती सकाळी. आणि मी म्हणलं पटकन कपडे धुवून मग शेतात जाईन. पण यांनी म्हणलं लगेच जा, पाणी चालू आहे, कारण पाणी परत फुटून दुसरीकडे जाईल म्हणून लगेच गेली. कपडे धुवायची राहिली होती. पण मला तिकडनंच येता येता जवळ 3 वाजले. आणि त्याच्यानंतर मग आल्याच्यानंतर 1 तास मी आराम केला. आणि मग गायांचं वगैरे आवरलं. आणि मग आता झाली कपडे धुवायला बघा. तर आता कपडे धुवून वगैरे घेते, मग त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होते मस्त. तर आता इथे ना लाईट गेलेली तुम्ही बघू शकताय. आणि इथे वरती वरती दाखवते, इथे वरती ना मी बॅटरी लावली आहे. त्या बॅटरीची उजेडामध्ये तयार होते, कारण आत्याची बड्डेला इथं एका छोट्या मुलाचा बड्डे आहे ना, तर तिथे बड्डेला जायचे. त्याच्यामुळे तयार होती. मी साडी नेसली. आता फक्त केस वगैरे विंचरायचे आणि थोडंसं मी हे करायचं, म्हणजे मेकअप काय एवढं करणार नाही, कारण लाईट थोडंसं लाईट वेटच आपलं. तर चला तुम्ही बघू शकता, शिवाय 8 वाजता तर आता इथे अंधारात आता बड्डे कसं होतं का, ती जनरेटर वगैरे काय त्याच्यात सोय असेलच. तर मी ही साडी घातली, एकदम हलकी साडी आहे, एकदम हलकी फुलकी. तर चला मग ती आता बड्डेची ते गेली लाईट वगैरे असेल तर तुम्हाला मी दाखवेल.
बर्थडे बॉय दिसनी दिसला दिसला. इकडं बघा इकडे तुमचे महिला मंडळ इकडे बसलेत. भरपूर फोटो नाही काढत, व्हिडिओ काढते. दिसत नाहीत अंधारात. इकडे बघ कोणला हे बघ बघ आता तिला म्हणू बघ. हा दिसते काय काय. तर अशा प्रकारे आमचा आता बर्थडे सेलिब्रेशनचा कार्यक्रम झालेला आहे. आम्ही चाललेलो जेवण वगैरे करून आता आम्ही घरी निघालेत. आता तुम्हाला आमचे चेहरे सगळे काय काय दिसतील. तिथे फ्लॅश लावू जरा आमचे. हा ये बघा दिसले का चेहरे. हा भाऊ चेहरे हा दिसले दिसले दिसले. हा हे हा पण बघून घ्या. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. तोपर्यंत बाय बाय.